नमस्कार. बालभारती कथा विश्व इयत्ता दुसरीतील ही छान अशी कथा, छान असा धडा. साहस. विनायक नावाचा एक साहसी मुलगा होता. तो सर्वांना फार आवडायचा. त्याला बरेच मित्र होते. ते सगळे एका खोलीत जमत. विनायक त्यांना गोष्टी सांगायचा. गोष्टीत रंग भरायचा. एक दिवस तो झाशीच्या राणीची गोष्ट सांगत होता. राणी घोड्यावर बसली होती. तिच्या पाठीशी मूल होते. ती शूरपणे लढत होती. इंग्रजांना सांगत होती, मी प्राण देईन पण माझी झाशी देणार नाही. गोष्ट रंगात आली. इतक्यात कुठून तरी आवाज आला. फुस फुस. सारे इकडे तिकडे पाहू लागले. पुन्हा तोच आवाज आला. कसला आवाज येतो आहे? साप तर नसेल? सर्वांनी निरखून पाहिले. कोपऱ्यात खरोखरच नाग होता. मुले घाबरली. विनायक मात्र घाबरला नाही. जवळच एक सांडशी पडलेली होती. त्याने ती उचलली. तो नागाजवळ जाऊ लागला. मुले ओरडली, अरे तो नाग आहे, चावेल तुला, फिर माग. विनायकने नागाचे तोंड सांडशीने घट्ट धरले व नागाला वर उचलले. नाग त्याच्या हाताला वेटोळे घालू लागला. मुले घाबरून म्हणाले, अरे सोड सोड त्याला, तो चावेल. विनायकने त्या नागाची पकड अधिकच घट्ट केली व म्हणाला, अरे नागाला भ्याला तर इंग्रजांशी कसे लढणार? विनायकने घट्ट धरल्यामुळे तो नाग अर्धमेला झाला. विनायकने लगेच त्याला दूर फेकून दिले. यावेळी या मुलांचे वय 12 वर्षाचे होते. हा मुलगा म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ही इयत्ता दुसरीतील छान अशी कथा साहस. कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच नवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. धन्यवाद.